श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सवासिनीच्या आनंदाचा, सौभाग्याचा आणि मंगलतेचा सण म्हणजे मकर संक्रांती. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय जिव्हाळ्याची आणि महत्त्वाची पूजा म्हणजे सुगड पूजा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की सुगड पूजा नेमकी कशी करायची, तिचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि यंदा मकर संक्रांती कशा प्रकारे साजरी करावी. तसेच अनेक वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा योग जुळून आलेला आहे. तो काय आहे हेही जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं गॉड इज ग्रेट या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती साजरी होत आहे. मकर संक्रांतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजा. अनेक घरामध्ये ही पूजा परंपरेने केली जाते, मात्र योग्य माहिती नसल्यामुळे अनेकदा शंका निर्माण होतात. म्हणूनच आज आपण ही संपूर्ण पूजा पद्धत, नियम आणि परंपरा समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांती साजरी केली जाते. सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांना भेटण्यासाठी या दिवशी जातात आणि याच दिवसापासून उत्तर नारायणाचा प्रारंभ होतो. हिंदू पंचांगानुसार सूर्यदेव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा याच दिवसापासून सूर्यदेव उत्तर दिशेकडे प्रवास सुरू करतात. त्यामुळे या काळाला उत्तर नारायणाची सुरुवात मानली जाते. उत्तर नारायणाचा काळ हा अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि सकारात्मक फल देणारा समजला जातो. या काळात दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्रीचा कालावधी कमी होतो, ज्यामुळे सृष्टीत उत्साह आणि चैतन्य निर्माण होतं. सूर्य सिद्धांत व धर्मसिंधू ग्रंथामध्ये सूर्याचा मकर राशीत प्रवेश ही एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाची घटना मानली जाते. पुराण कथेनुसार या दिवशी देवीने सक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे या दिवसाला संक्रांती असे नाव पडले. पौष कृष्ण एकादशी बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. या वेळेपासून ते संध्याकाळी 6:20 पर्यंत पुण्यकाळ मानला जातो. या काळात दान, जप, पूजा केल्यास विशेष पुण्य लाभते असं निर्णय सिंधू ग्रंथात नमूद आहे. यंदा संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. हातात गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे आणि ती वयाने कुमारिका आहे. तिच्या हातात वासाकिता फुलं आहेत आणि ती पायस भक्षण करत आहे. म्हणूनच या दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थ टाळावेत असं पंचांगात सांगितलं आहे. देवीचा वर्ण सर्प जातीचा असून तिने मोत्याची अलंकारे परिधान केली आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे. या दिवशी बुधवार असून अनुराधा नक्षत्र आहे आणि कुमकुम हे गंधद्रव्य मांडलं गेलं आहे. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. गाई म्हशीचे धार काढू नयेत, गवत कापू नये आणि पुण्यकाळात शक्य तेवढं दान करावं असं धर्मग्रंथ सांगतात. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला फार मोठं महत्त्व आहे. या दिवशी केलेलं दान सूर्यदेव अनेक पटीने परत देतात अशी श्रद्धा आहे. आता आपण सुगड पूजेकडे वळूया. सुगड पूजा करताना सर्वात आधी दिवा लावला जातो. दिवा शक्यतो शुद्ध गायीच्या तुपाचा असावा, पण तेलाचा दिवा लावला तरी चालतो. दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून दिव्या दिव्या दीपकार अशी प्रार्थना केली जाते. कारण कोणतीही पूजा अग्निदेवताच्या साक्षीने केली जाते. प्रत्येक सवासिनीने 5 सुगड पुजायचे असतात. काही ठिकाणी यांना बोळके, काही ठिकाणी खण असं म्हटलं जातं. हे सुगड काळे, लाल किंवा रंगीत असू शकतात. घरच्या परंपरेनुसार जे असतील ते चालतात. शक्य असल्यास नवीन सुगड वापरणे उत्तम मानले जाते, कारण हे पुढे वाण म्हणून दिले जातात. प्रत्येक सुगडाला आणि त्यांच्या मुखाशी हळद कुंकू लावायचे असते.
संक्रांती हा सण देवीचा आणि सवाशिणीच्या सौभाग्याचा मानला जातो. म्हणूनच घरात जितक्या सवाशिणी असतील तितक्या प्रत्येकाने आपापल्या नावाने 5 सुगड पुजायचे असतात. सुगड पूजेसाठी पाटावर लाल वस्त्र अंथरून रांगोळी काढली जाते. सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करून पूजा केली जाते, कारण कुठलीही सेवा गणपती पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. गणपती मूर्तीवर अभिषेक करून ओम गण गणपते नमः मंत्राचा जप केला जातो. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. यानंतर सुगड पूजेला सुरुवात होते. तांदळावर सुगड ठेवून प्रत्येक सुगडात हरभरे, बोरे, गाजर, वाटाणा, ऊस, गव्हाच्या लोंब्या असे वसे टाकले जातात. या वस्तूंची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही, असं स्कंद पुराणात आणि लोकपरंपरेत सांगितलं जातं. प्रत्येक सुगडात तिळगुळ ठेवणे आवश्यक आहे, कारण मकर संक्रांती हा तिळगुळाशिवाय अपूर्ण सण आहे. सर्व पूजा झाल्यानंतर सुगड लाल वस्त्राने झाकून ठेवले जातात. झाकली मूठ 1.25 लाखाची ही मांड याच परंपरेशी जोडलेली आहे. ही मांडणी सकाळी लवकर करावी आणि संपूर्ण दिवस व रात्र तसेच ठेवावी. दुसऱ्या दिवशी ही मांडणी सकाळी लवकर करावी आणि संपूर्ण दिवस व रात्री तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी वाण उचलले जाते. एक वाण कुळदेवतेला, एक तुळशीला आणि उरलेली वाण इतर सवाशिणींना किंवा देवीच्या मंदिरात दिली जातात. देवाला दिलेले वाण प्रसाद स्वरूपात ग्रहण करता येते. सुगड नंतर पाणी ठेवण्यासाठी वापरले तरी चालतात. अशा प्रकारे श्रद्धेने आणि नियम पाळून सुगड पूजा केल्यास घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदतं. अनेक वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा योग जुळून आलेला आहे. कारण यंदा मकर संक्रांती आणि षटतीला एकादशी हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आलेले आहे. त्यामुळे साहजिकच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या दुहेरी पुण्ययोगाचा लाभ नेमका कसा घ्यायचा. संक्रांतीच्या पूजेमध्ये काही बदल करायचा आहे का, आणि एकादशीचा उपवास करत असताना काही वेगळे नियम पाळायचे आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा मकर संक्रांती दिवशी षटतीला एकादशी देखील असल्यामुळे हा दिवस विशेष फलदायी मानला जात आहे. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग हे 2 अत्यंत शुभ योगही निर्माण होत असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले काही उपाय, पूजा आणि दान यांचा परिणाम नेहमीपेक्षा अधिक लाभदायक ठरतो. मग नेमकं करायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर सर्वप्रथम लक्षात ठेवा की विवाहित महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा नेहमीप्रमाणेच करायची आहे. त्यामुळे कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. तसेच जे लोक दरवर्षी एकादशीचा उपवास करतात त्यांनी षटतीला एकादशीचा उपवास देखील नेहमीप्रमाणे पाळायचा आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तिळगुळ खाण्यास कोणतीही मनाई नाही. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी देवाला अर्पण केलेला तिळगुळाचा नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. यामध्ये कोणताही दोष मानला जात नाही. हा जो दुहेरी पुण्ययोग जुळून आला आहे, म्हणूनच या दिवशी काही विशेष साधना किंवा यथाशक्ती दान केल्यास अडकलेली कामे मार्गी लागतात आणि पिढ्यानपिढ्यांचे काही दोषसुद्धा शमण्यास मदत होते. कारण या दिवशी सूर्यदेवाची ऊर्जा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा एकाच वेळी प्राप्त होते. षटतीला एकादशीचे महत्त्व तिळाच्या 6 प्रकाराच्या उपयोगाशी जोडलेले आहे. तिळाचा 6 प्रकारे उपयोग करणे विशेष फलदायी मानले जाते. यामध्ये तिळयुक्त पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे लावणे, शक्य असल्यास तिळाचा होम करणे, पितरांसाठी तीळ तर्पण करणे, तिळाचे दान करणे आणि तिळाचे भक्षण करणे अशा 6 प्रकाराचा समावेश होतो. या 6 प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास पुण्यफल प्राप्त होते. संक्रांतीमध्ये तिळाला विशेष स्थान असल्यामुळे या दिवशी तिळाचा योग्य वापर केल्यास आरोग्याबरोबरच आर्थिक स्थैर्य लाभते, असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करताना पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करायला विसरू नका. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणे आणि श्री विष्णू स्तोत्राचे श्रवण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते. तुमच्याजवळ विठ्ठल मंदिर किंवा विष्णू मंदिर असल्यास तिथे जाऊन तीळ आणि गूळ याचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा वड्या अर्पण केल्यास जीवनात गोडवा आणि समृद्धी वाढते. कारण पंढरपूरचे विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचे सगुण रूप मानले जाते. या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यथाशक्ती दान. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अत्यंत पुण्यदायी असते. गरजू व्यक्तींना दिलेले दान आयुष्यातील अडचणी दूर करते अशी श्रद्धा आहे. दानामध्ये तीळ, गूळ, मिठाई, वस्त्र याचा समावेश असल्यास त्याचे फळ अधिक वाढते. शास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देणारे ठरते. मकर संक्रांत हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा 3 दिवसात साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात. संक्रांतीच्या दिवशी मुख्य उत्सव साजरा होतो, तर किंक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी देवीची पूजा केली जाते. आपल्याकडे मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हळदीकुंकू सोहळा हा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो. हळद ही सौभाग्याचं प्रतीक असून कुंकू शक्तीचं प्रतीक मानलं जातं. एका स्त्रीने दुसऱ्या सुहासिनीला हळदी कुंकू लावणं म्हणजे तिच्यातील अधिशक्तीला वंदन करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं होय. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सौभाग्य वृद्धिगत होते. अशी ही या वर्षाची मकर संक्रांत अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि विशेष फल देणारी आहे. या दिवशी श्रद्धेने पूजा, दान आणि उपासना केल्यास निश्चितच जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या घरात आरोग्य, ऐश्वर्य आणि समाधान सदैव नांदो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. श्री स्वामी समर्थ.